परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देतो. आपल्या सर्वांचं या ख्रिसमस सीझनमध्ये प्रेमळ प्रभू येशूच्या नावात मी पास्टर दीपक थोरात स्वागत करतो. आपण सर्वजण ख्रिसमस साजरा करायच्या तयारीत आहोत आणि थोड्याच वेळात आपण ख्रिसमस साजरा करणार आहोत. हा ख्रिसमस साजरा करत असताना हा ख्रिसमस जग जसा साजरा करतं तसा न साजरा करता देवाच्या नजरेतून, देवाच्या योजनेतून साजरा करण्यासाठी परमेश्वराचं वचन आपण जाणून घ्या प्रियांनो. आणि ख्रिसमसचा जो आनंद आपण सर्वजण साजरा करत आहोत, कपडे खरेदण्यातून, डेकोरेशनमधून, वेगवेगळ्या पिकनिक पॉईंटला जाण्यामधून, वेगवेगळे पदार्थ खाण्यामधून, हा जो आनंद आपण ख्रिसमसचा घेत असतो, या आनंदात अजून भर टाकण्यासाठी आपल्या सगळ्यांना जर कशाची गरज आहे ती आहे परमेश्वराच्या वचनाची. आणि म्हणा आजचा हा ख्रिसमस सेलिब्रेट करत असताना योहान सुवर्तमान याचा 3रा अध्याय आणि वचन 16 हे या ख्रिसमसचं मूलभूत किंवा पायवचन असणार आहे, द फाउंडेशन वचन. आणि हे वचन माझ्या प्रियानो आपण सर्वांनी अनेकदा ऐकलंय. संडे स्कूलपासून आपण ऐकत आलो आहे. आपल्या सगळ्यांनी माहीत असलेलं, ज्ञात असलेलं वचन आहे की परमेश्वराने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. आणि अशासाठी की मग तो कोणीही असो, जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक आनंदकालिक जीवन प्राप्त व्हावं. या ख्रिसमसला सामोरे जात असताना संपूर्ण जग या सेलिब्रेशनची तयारी करत असताना योहान सुवर्तमान याचा 3रा अध्याय आणि वचन जे 16 आहे, या वचनातून आपण ख्रिसमसचं रहस्य, ख्रिसमस साजरा करण्याचं गणित, ख्रिसमस साजरा करण्याचं गुज प्राप्त करून घेऊया. आम्ही पाहिलं की जगातला सगळ्यात मोठा जर सण कुठला असेल तर तो आहे ख्रिसमस. संपूर्ण विश्व या ख्रिसमससाठी आनंद करेल, उत्साह करेल, नाचतील, गातील, पाहो दूत कसे गाती, गीत गातील, कॅरल काढतील, वेगवेगळ्या गोष्टी करतील आणि संपूर्ण जग आनंद करणार. परंतु आपण हा ख्रिसमस साजरा करण्या अगोदर देवाच्या वचनातून हा ख्रिसमस कसा साजरा करायचा, किंवा देवाला आम्ही जो ख्रिसमस आज साजरा करत आहोत हा ख्रिसमस कसा साजरा करायचा हे आपल्याला सांगायचं आहे. ख्रिसमस हा जो शब्द आहे हा इंग्लिश शब्द आहे आणि हा 2 शब्दाला एकत्र करून केलेला शब्द आहे. क्राइस्ट मास म्हणजे ख्रिसमस या शब्दाचा लिटरली अर्थ होतो येशू ख्रिस्ताचं अर्पण. लक्षात ठेवा, आम्हाला ख्रिसमस म्हणजे आनंदाचा सण वाटतो, आम्हाला ख्रिसमस म्हणजे उत्साहाचा सण वाटतो, पण या शब्दाचा अर्थ जो आहे तो होतो ख्रिस्ताचं अर्पण. आणखीन एक मराठी शब्द याच्यासाठी आला आहे, नाताळ. आणि नाताळ हा जो शब्द आहे नायतू या शब्दापासून आला आहे आणि या शब्दाचा अर्थ होतो जन्मदिवस, वाढदिवस किंवा जन्मदिवसाची आठवण काढणं. हा ख्रिसमस जो आहे ना, संपूर्ण जग, आपण सर्वजण जो उत्साह साजरा करत आहोत, जो आनंद करत आहोत, ख्रिसमस सीझन, एन्जॉय करण्याचं सीझन, डान्सिंग करण्याचं, वेगवेगळ्या प्रकारे मौज मजा करण्याचं सीझन, या ख्रिसमसच्या सीझनला, आनंदाला सामोरे जात असताना देवाचं जे प्रेम आहे अखिल मानवजातीसाठी, आणि देवबापाने आपल्या प्रत्येकासाठी आपला जो एकुलता एक पुत्र दिलेला आहे म्हणजे येशू ख्रिस्त, या येशू ख्रिस्ताचं आमच्या या ख्रिसमसमध्ये असणं फार गरजेचं आहे माझ्या प्रियांनो. जर येशू ख्रिस्त आमच्या याच्यात नाही आहे, जर येशू ख्रिस्त आमच्या या वॉच नाईट सर्व्हिसमध्ये नाही आहे, जर येशू ख्रिस्त आमच्या केक काटण्यामध्ये नाही आहे, किंवा देवबापाचं प्रेम आमच्या या 25 डिसेंबरमध्ये नाही आहे, तर हा जो नाताळ आम्ही आज साजरा करत आहोत हा जणू काही नावाला केल्यासारखं होईल. पण महत्त्वाचा जो भाग आहे, महत्त्वाचा जे गुज आहे, महत्त्वाचं जे रस आहे ते बाजूला राहून जाईल. आणि पहिली गोष्ट आपण लक्षात ठेवायची, हा नाताळ साजरा करत असताना नाताळ म्हणजे काय किंवा नाताळचं रहस्य काय, तर देवाने आपल्या सर्वांवर अफाट केलेलं प्रेम. खमन, जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ पाहतात माझी इच्छा राहील की तुम्ही ज्यावेळेस हा शब्द ऐकता देवाने केलेलं अफाट प्रेम, तुम्ही सुद्धा म्हणा अफाट प्रेम. कारण परमेश्वराने जर तुमच्यावर माझ्यावर प्रेमच केलं नसतं, परमेश्वराने जर प्रभू येशू ख्रिस्ताला तुमच्या माझ्यासाठी या जगामध्ये पाठवलंच नसतं, तर हा जो ख्रिसमस आज आपण साजरा करत आहोत ना, ही जी मज्जा आपण करत आहोत ना, हा जो आनंद आपण घेत आहोत ना, हा व्यर्थ ठरला असता. आम्ही सर्वांनी पाप केलं होतं, आपण सर्वजण देवाच्या गौरवाला अंतरलो होतो.
आदामाद्वारे जे पाप आलं होतं एदन बागेतून, ते एवढं भयंकर होतं की नाश ठरलेला होता. आपण सर्वजण नाशाच्या दिशेने चाललो होतो, पापाच्या दिशेने चाललो होतो, नरकाच्या दिशेने चाललो होतो. देवाने, बायबल आम्हाला सांगतं, येशू ख्रिस्ताला पाठवून, येशू ख्रिस्ताला आमच्यासाठी बलिदान करून, म्हणून तुम्ही सांगितलं ख्रिसमस म्हणजे क्राइस्ट मास, हे दोन शब्द एकत्र आणा. देवाने केलेलं अर्पण, ख्रिस्ताचं बलिदान. देवाने आपला पुत्र पाठवून, माझ्या प्रिय बहिणी, माझ्या प्रिय भावा, आपल्याला या ख्रिसमसच्या आनंदाचे वाटेकरी केला. स्वतः त्याने दुःख सहन केलं, स्वतः त्याने वधस्तंभ सहन केला. देवाने आजच्या या दिवशी आपला पुत्र या जगामध्ये पाठवला. आता कल्पना करा, हा पुत्र काय या जगामध्ये मजा करायला किंवा एन्जॉय करायला नव्हते, टूरवर नव्हते, वर्ल्ड टूर, युरोप टूर, अमेरिकन टूर, नो नो नो. हा पुत्र या जगामध्ये बलिदान होण्यासाठी येत होता, क्राइस्ट मास, अर्पण होण्यासाठी येत होता. आणि हा ख्रिस्त अर्पण होण्यासाठी येत असताना देवाला, ख्रिस्ताला त्या ठिकाणी किती प्रकारचा मोठा त्याग करायचा होता, किती वेदना होत्या पित्याच्या हृदयामध्ये, किती वेदना होत्या पुत्राच्या हृदयामध्ये. कारण बाप आपल्या मुलाला जगासाठी बलिदान करत होता, तरी त्याने पाठवला, कारण आम्ही तो ख्रिसमस साजरा करावा ज्या ख्रिसमसमध्ये देवाचं प्रेम आहे. आणि म्हणून माझ्या प्रिय लेकरांनो, मी आपल्याला उत्तेजन देईल. आज हा ख्रिसमस साजरा करत असताना या ख्रिसमसमध्ये एक वेळेस पार्टी नाही झाली तरी चालेल, एक वेळेस नवीन कपडे नाही झाले तरी चालतील, एक वेळेस डेकोरेशन, रंगरंगोळी नाही झाली तरी चालेल, एक वेळेस मौज मजा नाही झाली तरी चालेल, पण देवाला धन्यवाद देणं आणि त्याच्या प्रेमाबद्दल त्याचे आभार मानणं याला विसरू नका. कारण ख्रिसमस या शब्दाचा अर्थच आहे, ख्रिसमस या सणाचा अर्थच आहे की याच्यामध्ये देवाचं प्रेम आहे. आणि हा ख्रिसमस सण साजरा करत असताना बेझिजक हा साजरा करा. कारण आम्ही पाहतो, पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं, चारही शुभवर्तमाने, मत्तई, मार्क, लूक किंवा तुम्ही वाचले, हे चारही शुभवर्तमानं येशू ख्रिस्ताच्या पृथ्वीवर येण्याबद्दल, स्पेशली मत्तई आणि लूक, येशू ख्रिस्ताच्या जन्माची नॅरेटिव्ह, ती स्टोरी एकदम स्पष्ट डिस्क्राईब करतात, स्पष्टीकरण करतात. आणि बायबल आम्हाला सांगतं येशू ख्रिस्त या पृथ्वीवर आला आणि मानव झाला आणि त्याने आपल्या सर्वांचं पाप स्वतःवर घेऊन तो क्रूसावर गेलेला आहे. हे आहे देवाचं तुमच्या आणि माझ्यासाठी प्रेम. माझा देव आपल्या सर्वांना एवढं प्रेम करतो, 2000 वर्षापूर्वी येशू ख्रिस्त माणसाच्या रूपामध्ये या जगामध्ये आला. ख्रिस्ती जीवन जे आहे, ख्रिस्ती सण जे आहेत, ख्रिस्ती ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत आणि ख्रिस्ती परंपरा ज्या आहेत किंवा ख्रिस्ती शिक्षण जे आहे, परिचितांचा मतांगीकार जो आहे, जर यामध्ये काय असेल सर्वात वरती, तर ते आहे ख्रिस्ताचं प्रेम. ज्यावेळेस काही लोक येशूकडे येऊन त्याला म्हणाले की मग सगळ्यात मोठी आज्ञा कोणती, येशू ख्रिस्ताने बिलकुल वेळ उत्तर द्यायला लावला नाही की तुझ्या देवावर प्रेम करणं. आणि दुसऱ्यांदा म्हणाला जसं स्वतःवर तसं शेजाऱ्यावर प्रेम करणं. आम्हाला या ख्रिसमसमध्ये आमच्या देवबापाची आठवण करायची. आज हा ख्रिसमस साजरा करत असताना, पार्टी करत असताना, एन्जॉय करत असताना, पिकनिक करत असताना देवाला धन्यवाद द्यायला विसरू नका, त्याचे आभार मानायला विसरू नका. म्हणा, प्रभू आजच्या ख्रिसमसच्या दिवशी मी तुझे आभार मानतो. हे देवा, आपला एकुलता एक पुत्र तू माझ्यासाठी दिला, म्हणून मी तुला मनापासून धन्यवाद देते. मी तुला धन्यवाद देतो कारण तू प्रेमळ बाप आहेस, तुझी दया सनातन आहे. जन्म देते आई आपल्या बाळाला सोडते हे देवा, पण तू मला सोडलेलं नाही आहे. मी कितीतरी पापी व्यक्ती, मी कितीतरी शापित व्यक्ती, मी कितीतरी घाण व्यक्ती, तू माझ्या जागी आपला एकुलता एक पुत्र दिला. आणि मी ख्रिसमसबद्दल, येशू ख्रिस्ताच्या अर्पणाबद्दल आणि हे पिता तुझ्या प्रेमाबद्दल मी तुला धन्यवाद देतो. आजचा दिवस प्रभूचे आभार मानण्यात, प्रभूचं प्रेम आठवण्यात, प्रभूला धन्यवाद देण्यात, त्याची स्तुती आराधना करण्यात निश्चित घालवा. म्हणजे हा ख्रिसमस देवाच्या मनातला ख्रिसमस होईल. हा ख्रिसमस देवाला आवडणारा ख्रिसमस होईल. माझी प्रार्थना आहे देवाच्या पायाजवळ, आज हा ख्रिसमस आपण साजरा करत असताना प्रभू त्याच्या प्रेमाने आणि त्याच्या प्रेमाच्या प्रमाणाने तुम्हाला भरून टाकू. तुम्ही या ख्रिसमस साजरा करत असताना त्याच्या प्रेमामध्ये पडू आणि त्याच्या प्रेमामध्ये वाढो. ख्रिसमस म्हणजे काय तर आम्ही पाहतो देवाचं जगावर अमाप प्रेम, चिक्कार प्रेम, अनकंडिशनल लव. या प्रेमात कुठलीच अट नाही आहे. जगात जर आम्ही प्रेम करतो काहीतरी देणं घेणं आहे, जगात जर आम्ही प्रेम करतो व्यवहार आहे, पण जसं मी देवाकडे येतो देवाच्या प्रेमामध्ये कुठला स्वार्थ नाही, कुठला व्यवहार नाही, अनकंडिशनल. आपल्या सर्वांची किंमत देवाने आपल्या पुत्राच्या रूपात दिली आणि ख्रिसमसला साजरं करण्यासाठी, हा नाताळ साजरा करण्यासाठी त्याने आपल्या पुत्राला पाठवून ती किंमत मोजलेली आहे. हा ख्रिसमस देवाच्या बलिदानाचा, देवाने केलेल्या अपार प्रेमाचा आणि देवाच्या दयाळू कनवाळू स्वभावाच्या आठवण करण्याचा असा ख्रिसमस आपल्या सगळ्यांसाठी जाओ. आज आपण या आजच्या दिवसात आनंद घेत असताना जिथून कुठून हा संदेश ऐकत आहात, माझी प्रार्थना आहे देवाकडं, प्रभू यावेळेस तुम्हाला स्पर्श करू आणि तुम्ही ख्रिस्ताच्या प्रेमाची आठवण करू, देवबापाच्या प्रेमाची आठवण करू आणि पवित्र आत्मा तुम्हाला ख्रिस्ताच्या प्रेमामध्ये पाडो.
आता ख्रिसमस साजरा करत असताना आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे की हा ख्रिसमस जो आहे ना, हा ख्रिसमस सहज नाही घडला. हा ख्रिसमस तुमच्या माझ्यापर्यंत आणण्यासाठी अनेक घटनाक्रम आखून ठेवलेले होते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर ख्रिसमससाठी काय होती ना, ती होती आम्ही पाहतो जुन्या करातल्या भविष्यवाण्या. जर आम्ही जुन्या करारामध्ये गेलो तर आम्हाला पाहायला मिळतं जुन्या करारामध्ये अशा शेकडो भविष्यवाण्या आहेत, जवळजवळ 300 भविष्यवाण्या आहेत. आणि या 300 भविष्यवाण्या येशू ख्रिस्ताच्या जन्माबद्दल आणि मृत्यूबद्दल त्या ठिकाणी लिहून ठेवलेलं आहे. 39 वेळा स्पेसिफिकली 39 वेळा येशूच्या जन्माबद्दल आणि मरणाबद्दल एकदम स्पष्ट लिहिलेलं आहे. जर तुम्ही यशाच्या पुस्तकामध्ये आले, यशाचं पुस्तक 7वा अध्याय आणि 14 वचन, त्या ठिकाणी म्हटलं, पहा कुमारी गर्भवती आणि ती आपला पुत्र प्रसवेल. आणि आम्हाला पाहायला मिळतं हीच भविष्यवाणी तुम्ही जर मत्ती शुभवर्तमान याचा 2रा अध्याय आणि आम्ही पाहतो त्याच्या 23व्या वचनामध्ये आले. मत्ती शुभवर्तमान याचा 1ला अध्याय आणि वचन 22 आणि 23 मध्ये जर तुम्ही आले तर तुम्हाला पाहायला मिळेल या ठिकाणी मत्ती हीच भविष्यवाणी कोट करत आहे. हीच भविष्यवाणी तो परत एकदा शुभवर्तमान लिहिताना लोकांना आठवण देत आहे, पहा कुमारी गर्भवती होईल आणि तिला मुलगा होईल. या भविष्यवाणींची पूर्तता करणं आणि त्या पूर्तता झालेला दिवस म्हणजे ख्रिसमस आहे. आता ही जी कुमारिका आहे आम्ही पाहतो ही मरियाबाई आहे, परंतु या मरियाबाईसाठी उत्पत्तीचं पुस्तक 3रा अध्याय वचन 15 मध्ये भविष्यवाणी होती की स्त्रीची संतती म्हणजे हवाबाईबद्दल हे बोललं होतं की स्त्रीची संतती सापाचं सर्पाचं डोकं ठेचेल. आणि आम्ही पाहतो संतती जी आहे ही पुरुषाला होत असती. बीज पुरुष उत्पन्न करतो, स्त्री फक्त जन्माला घालते. स्त्रीची संतती नसते. स्त्री ही संतती ही परमेश्वराने दिलेली आहे आणि विशेष करून ती पुरुषाद्वारे दिलेली आहे. मग उत्पत्ती 3:15 मध्ये आम्ही या ज्या स्त्रीच्या संततीबद्दल पाहतो ती हीच संतती आहे जी यशाया 7 आणि वचन 14 मध्ये आम्हाला पाहायला मिळते. कुमारी गर्भवती होईल, तिला पुत्र होईल, त्याचं नाव इम्मानुएल ठेवतील. आणि तीच गोष्ट आम्ही मत्तीच्या शुभवर्तमाने हुबेहूब पाहतो. आणि म्हणून लक्षात ठेवा की जुन्या करारामध्ये जवळजवळ 300 भविष्यवाण्या होत्या, जवळजवळ 39 भविष्यवाण्या तितक्या स्पष्ट होत्या. येशूचं जीवन मरण तुम्ही जर यशाया 53 वाचलं तर तुमच्या लक्षात येईल की यशाया 53 तर पूर्ण येशू ख्रिस्ताचं जे बलिदान आहे, येशू ख्रिस्त जे क्रुसिफिकेशन आहे, येशू ख्रिस्त जे मरण आहे, येशू ख्रिस्त जे पुनरुत्थान आहे, येशू ख्रिस्त जे स्वर्गारोहण आहे, हे यशाया 53 मध्ये तुम्हाला सगळं पाहायला मिळेल. या भविष्यवाण्यांना येशू ख्रिस्ताने जगात येऊन या आजच्या दिवशी या ख्रिसमसच्या दिवशी पूर्ण केलंय. आणि म्हणून ख्रिसमस साजरा करत असताना देवाच्या वचनाची परिपूर्तता, देवाच्या वचनाचं कंप्लीट होणं आणि देवाचे वचन तंतोतंत मिळून येणं आम्हाला याची आठवण करायची. लक्षात ठेवा, हा ख्रिसमस जो तुमच्या आणि माझ्यापर्यंत आलाय ना, हा असाच नाही आला. याच्यासाठी हजारो वर्षाचा काळ लागेल. याच्यासाठी अनेक वेगवेगळे सेवक वेगवेगळ्या शतकामध्ये उभे राहिले आणि त्यांनी आत्म्यामध्ये पाहिलं होतं की मसीहा येणार आहे आणि तो मानव जातीचा उद्धार करणार आहे. आणि धन्य तुम्ही आणि मी प्रियांनो की हा मसीहा आमच्या काळात आला आणि विशेष त्याच्या नावावर विश्वास ठेवण्याचा अधिकार त्याने तुम्हाला आणि मला दिला आहे. जितक्यांनी त्याच्या नावावर विश्वास ठेवला तितक्यांना त्याने त्याचे पुत्र आणि कन्या होण्याचा अधिकार दिलेला आहे. या ख्रिसमसमध्ये जर अजून आम्ही त्याचे पुत्र आणि कन्या झालेलो नसतो, या ख्रिसमस साजरा करत असताना जर अजून आमच्या जीवनामध्ये येशू ख्रिस्ताचं आगमन झालेलं नसेल, हा ख्रिसमस साजरा करत असताना जर अजून आम्ही देवबापाच्या प्रेमात वाढलो नसतो, हा ख्रिसमस साजरा करत असताना जर अजूनही आमच्या जीवनात पापाची सत्ता असेल, अजूनही आम्ही अंधारामध्ये असू, अजूनही या ख्रिसमसला आम्ही जर जगिक प्रकारे साजरं करणार असू, पार्ट्या करणार असू, दारू पिणार असू, वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन पिक्चर पाहणार असू आणि जगी गोष्टींच्या मागे जाणार जर असू, तर माझ्या भावांनो बहिणींनो थांबा, तो ख्रिसमस नाहीये. हा ख्रिसमस तुम्ही आणि मी साजरा करावा म्हणून देवाने आपले वचन पूर्ण केलेले आहेत, देवाने आपले संदेश उभे केलेले आहेत, देवाने लोकांना उभं केलेलं आहे आणि शेवटी त्याने आपल्या पुत्राला देऊन टाकलेला आहे अशासाठी की आमचा नाश होऊ नये, तर आम्हाला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. अशासाठी की आम्ही ख्रिस्ताला आमचा वैयक्तिक तारणारा म्हणून स्वीकारावं. हे आहे देवाचं प्रेम. त्या प्रेमाने आपला एकुलता एक पुत्र दिला, त्या प्रेमाने अनेक वचनं पूर्ण केले. येशू ख्रिस्ताच्या जन्मा अगोदर 700 वर्ष येशया भविष्यवाणी करतो. येशयाच्या अगोदर एदन बागेमध्ये हजारो वर्ष मागं, जवळजवळ 1300 वर्ष मागं देव स्वतः भविष्यवाणी करतो की स्त्रीची संतती. आणि आम्ही पाहतो या सर्व भविष्यवाण्यांना या ख्रिसमस सीझनमध्ये देवाने का पूर्ण केलं? माझ्या भावा, माझ्या बहिणी, तुझ्या तारणासाठी,
माझ्या तारणासाठी. हे आहे त्याचं प्रेम. हा ख्रिसमस साजरा करत असताना एवढं बिझी होऊन जाऊ नको, एवढं गडबडीत पडू नको, एवढं जगिक बनू नको की त्याच्या वचनाला आणि त्याच्या प्रेमाला कुठंच या ख्रिसमसमध्ये जागा नसेल. चांगला केक बनवताल, चांगलं डेकोरेशन करताल, चांगले कपडे घालताल, चांगला आनंद घेताल, चांगली पिकनिक करताल, त्याचे जगातले व्यसनं पण करताल, पण जर तिथं देवाच्या वचनासाठी वेळ नाही, चर्चला जायला वेळ नाही, आराधना करायला वेळ नाही, वचन वाचायला वेळ नाही, आणि विशेष अजून जर पाप सुटलं नसेल, तर हा ख्रिसमस तुमच्या जीवनातला श्रेष्ठ ख्रिसमस ठरू शकतो. ख्रिस्ताच्या अर्पणाला स्वीकारून, ख्रिस्ताच्या प्रेमाला स्वीकारून. काही वर्षापूर्वी एका राजाच्या जीवनामध्ये एक विशिष्ट घटना घडली. हा जो राजा आहे, हा त्याच्या राज्यात सर्वात प्रसिद्ध होता. जगात त्याचं नाव होतं दानशूर राजा, दयावान राजा म्हणायचे. याच्या राज्यात कोणी दुःखी नव्हतंच. इतक्या खालच्या लेवलला जाऊन हा लोकांची काळजी घ्यायचा. आणि मला आपल्याला सांगू दे, या सगळ्या स्थितीमध्ये, या सगळ्या दुःखामध्ये, या सगळ्या परिस्थितीमध्ये जसा राजा आपल्या राणीसह राजमाला त्याचा दोघं ढाढाळ रडत बसायचे. बाहेर सगळा आनंद असायचं, सगळे लोक राजावर प्रेम करायचे, सगळे खुश व्हायचे. गोरगरीबाले त्यांना कपडे दे, पैसे दे, सगळं द्यायचा. राज्यात कोणी दुःखी नाही, पण हा दुःखी होता कारण याला लेकरू नव्हतं, हा निसंतान होता. एक दिवशी हा राजा आणि राणी आपल्या रथात बसून जात असताना त्यांची नजर एका झोपडीत गेली, आणि त्या झोपडीमध्ये एक बाई आपल्या छोट्या बाळाला घेऊन त्या ठिकाणी खेळत होती. छोटं बाळ होतं, आणि त्या बाळाच्या भोवती जवळजवळ अजून 6 मोठे मोठे लेकरं होते. राजाने पाहिलं की ही आई आहे, आणि हिला जवळजवळ 7 मुलं आहे, आणि जे मांडीवर बाळ होतं ते फार गोंडस होतं. राणी म्हणली, महाराज आपण या गरीबाच्या बाळाला घेऊ आणि आपण त्याला आपला वारस बनवू. राजाला पण आनंद वाटला, आणि राजाने तिच्या नवऱ्याला निरोप पाठवला. नवरा भेटायला आला, त्याला असं वाटलं काय झालं, राजाने मला बोलवलं. राजाने सांगितलं, ऐक, आम्ही तुझ्या मुलाला दत्तक घेत आहोत, आणि तुझ्या मुलाला आम्ही आमच्या राज्याचा येणाऱ्या दिवसामध्ये राजा करू. त्याला खूप आनंद झाला. तो म्हणला, महाराज उद्या आईला घेऊन येतो, बाळाला घेऊन येतो, उद्याच देऊन टाकतो. राजा म्हणला, ठीक आहे. हा गरीब माणूस आपल्या बायकोकडे गेला, आणि तिला पाहून हसायला लागला, आनंद करायला लागला. त्याचा आनंद गगनात मावना, कारण राजा त्याच्या एका मुलाला दत्तक घेणार होता. 7 लेकरं होते त्याच्याकडे. त्या आईला जाऊन तो म्हणाला, ऐक ना, आज असं घडलं की महाराजाने मला बोलवलं, आणि महाराज आपल्या छोट्या बाळाला दत्तक घेऊ इच्छितात. महाराज या बाळाचा बाप आणि महाराणी आई बनवू इच्छितात, आणि आपलं लेकरू देशाचा राजा होईल, या राज्याचा राजा होईल. किती आनंदाची गोष्ट. त्या आईने त्या बाळाला पॅक धरलं, मिठी मारली, आणि ती त्या गरीब माणसाला म्हटली, हे माझ्याकडे काहीच बोलायचं नाही, हे माझं लेकरू आहे, मी याला जन्माला घातलंय, मी याला दूध पाजलंय, आम्ही जे रुकी सुटी रोटी आहे ती खाऊ, काय त्रास होऊन जाऊ, पण मी माझं लेकरं कोणाला देणार नाही. 7 मुलं होते हो तिला. एक मुलगा राजाला द्यायचा होता, पण ती आई म्हटली, मी राजाला देणार नाही. हा गरीब माणूस राजाकडे म्हटला, महाराज माझी बायको लेकराला द्यायला तयार नाही, ती म्हणते की ते माझं बाळ आहे. राजा म्हटला, एकदम बरोबर आहे, ती त्याची जन्मतिथी आहे, आणि ती त्याच्यावर प्रेम करते. ठीक आहे, तुम्हाला लेकरू देता येत नसेल, काही हरकत नाही. माझ्या प्रियांनो, 2000 वर्षापूर्वी हीच गोष्ट आज तुम्ही आणि मी ख्रिसमस साजरा करत असताना आमच्यासाठी स्वर्गीय देवाने केली. त्याने आपला एकुलता एक पुत्र देऊन टाकला. या आईकडे जर पाहिलं 7 होते, एक देता नाही आला तिला. तिच्या मुलाचं कल्याण होणार होतं, पण देवाच्या मुलाच्या हालहाल होणार होते आजच्या दिवशी. तिचा मुलगा राजा बनणार होता, देवाचा मुलगा तर बळीचा बकरा बनणार होता, बळीचा मेमना बनणार होता, बळीचा अर्पण बनणार होता. तरी देवाने माझ्या भावा, माझ्या बहिणी, कुठलाही विचार न करता आजच्या दिवशी आपला एकुलता एक मुलगा देऊन टाकला. देवाने जगावर एवढं प्रेम केलं की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. हा नाताळ त्या प्रेमाचा, हा नाताळ त्या बलिदानाचा, आणि हा नाताळ त्या देवाच्या प्रेमळ स्वभावाचा आपल्या प्रत्येकासाठी जाओ, आणि त्या प्रेमाची आज आपण हा नाताळ साजरा करत असताना आवर्जून आठवण करू. प्रभू तुम्हाला आशीर्वाद देऊ. आणि हा नाताळ जगिकरित्या नाही, हा नाताळ संसार किंवा जग करतं तसं नाही, तर देवाच्या वचनात आणि देवाच्या प्रेमात आणि देवाच्या पायाजवळ करण्यासाठी आपलं सहाय्य करू. गॉड ब्लेस यू ऑल. प्रभू आपल्याला आशीर्वाद देऊ. पास्टर दीपक थोरात या यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त लोक सबस्क्राईब करा, कारण या चॅनलवर आम्ही सातत्याने प्रार्थना आणि संदेश टाकत असतो. आणि तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर कृपा करून सबस्क्राईब करा. आणि आजचा संदेश हा जर तुम्हाला आशीर्वाद देऊन गेला असेल तर याला शेअर करायला देखील विसरू नका. परत एकदा तुम्हाला सर्वांना नाताळाच्या माझ्याकडून, माझ्या चर्चकडून आणि माझ्या कुटुंबाकडून हार्दिक शुभेच्छा. हॅपी ख्रिसमस आणि हॅपी न्यू इयर. गॉड ब्लेस यू ऑल.